झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील अवधान MIDC परिसरातील सुपर ॲल्युमिनियम कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल 65 लाख रुपयांच्या ॲल्युमिनियम सेक्शन व शीटची परस्पर विक्री करून अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणातील फरार ठेकेदाराच्या 28,66,489 रुपयांच्या चल व अचल मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश धुळे न्यायालयाने दिले असून मोहाडी पोलिसांकडून जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवधान MIDC मधील उद्योजक शंकर शेटिया यांनी रणजित राणा याला कंपनीत कामाला ठेवले होते. कंपनीत येणारा ॲल्युमिनियमचा माल परस्पर विक्री करून त्याने टप्प्याटप्प्याने अपहार केल्याचं तपासात समोर आलं. ऑगस्ट 2023 ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा प्रकार सुरू होता. अपहारातून मिळालेल्या पैशातून आरोपीने धुळे शहरात मालमत्ता खरेदी केल्याचंही निष्पन्न झालंय. मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकर शेटिया यांची ॲल्युमिनियम सेक्शनची जी फॅक्टरी होती त्यामध्ये जो कामगार होता, मॅनेजर म्हणून जो वर्कर होता, त्याने त्या मालाची परस्पर विक्री करून अपहार केलेला होता. तर त्या अपहारित रक्कममधून 2023 ते 25 या दरम्यान त्याने त्या अपहारित रक्कममधून मोहाडी अवधान अशा मध्ये प्लॉट आणि रो हाऊसेस, 2 रो हाऊसेस आणि गाड्या, लक्झरियस गाड्या खरेदी केल्या होत्या. त्याच्या संदर्भात आम्ही BNSS कलम 107 अन्वये कोर्टाला रिपोर्ट पाठवून ती प्रॉपर्टी अटॅच करून घेतलेली आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवीन कायद्यानुसार कलम 107 अंतर्गत प्रथमच कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपीच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.